सर्व गुरुभक्तांना मी सांगू इच्छितो की माझ्या अनुभवाने वर्षातील नोव्हेंबर ते फरवरी हा जो कालावधी आहे हा गिरनार पर्वत चढण्याकरता योग्य कालावधी आहे असं मला वाटतं. इथे गोरक्षनाथांची धुनी आहे जी अखंड तेवत राहते. अंबाजीच्या मंदिरानंतर हे ठिकाण लागतं आपल्याला पहाडावरती. आता इथून काही पायऱ्या आपल्याला खाली उतराव्या लागतात. जवळपास 900 पायऱ्या खाली उतराव्या लागतात व आणखी 1500 पायऱ्या चढाव्या लागतात. ते लांब जे आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसते आहे तिथे दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन आपल्याला होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गिरनार पर्वत चढताना सर्वात पहिला टप्पा 4000 पायऱ्या चढल्यानंतर नेमिनाथांचं म्हणजे जैन साध्वी ऋषींचं मंदिर आपल्याला लागतं. अतिशय पवित्र असं ठिकाण. जैन समुदायातील अनेक लोक इथे दर्शनाकरता येत असतात. पहिला टप्पा हा झाला. दुसरा टप्पा अंबाजी, तिथून 1000 पायऱ्या चढल्यानंतर अंबाजीचं मंदिर लागतं. आणि अंबाजी मातेच्या मंदिरापासून एकंदरीत आणखी 5000 पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला श्री गुरु दत्तात्रय प्रभूंच्या पादुकाचं दर्शन होतं. ज्या ठिकाणी तब्बल 12000 वर्ष तपसाधना श्री गुरु दत्तात्रयांनी केली असं पवित्र ठिकाण म्हणजे गिरनार पर्वतातील सर्वोच्च शिखर जे 3500 फूट उंचीवरती आहे. अगदी काही पायऱ्यांवरतीच श्री गुरु दत्तात्रयांचं पादुकाचं दर्शन आपल्याला मिळेल. सभोवताल पूर्ण पहाडांनी नटलेला असा गिरनार पर्वत, नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं गिरनार पर्वत. जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता अगदी शिखरावरती जो एक झेंडा दिसतो तिथे दत्त महाराजांच्या पादुका आहेत. जिथे 12000 वर्ष दत्त महाराजांनी तपसाधना केली ते हेच ठिकाण. आणि बघा काही भक्तांचं दर्शन झालेलं आहे आणि ते परत सुद्धा आपल्या ठिकाणी चाललेले आहेत. अतिशय नयनरम्य असा पर्वत नैसर्गिक औषधांनी, औषधीयुक्त वनस्पतींनी नटलेला असा हा पर्वत आहे. आणि 3500 फुटावरती उंचीवरती हा पर्वत आहे. दत्तांच्या पादुका तिथे आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ते दत्तगुरू महाराजांचं मंदिर. अतिशय निमुळती अशी जागा आहे. फारच कमी लोक इथे उपस्थित राहू शकतात. आणि टोकाचं शिखर ते हेच आहे. इथेच दत्त महाराजांच्या पादुका आहे पाषाणामध्ये स्थापन केलेल्या. अतिशय पवित्र असं ठिकाण गिरनार पर्वत. जय गिरनारी. नैसर्गिक सौंदर्यानं नटलेलं असं क्षेत्र गिरनार क्षेत्र गुजरातमध्ये आहे. एकंदरीत 10000 पायऱ्याचा टप्पा इथे चढावा लागतो. जर तुम्हाला रोपवेने यायचं असले तर अंबाजी मंदिरापर्यंत 5000 पायऱ्या येऊ शकतात. आणि तिथून जर नाहीच चालणं झालं तर पालखी मेनेसुद्धा आहेत. 10000 ते 12000 त्याचे रेट आहेत. आणि रोपवेचे 450 अशी तिकीट आहे. तर आज या दत्तप्रभूंच्या पादुकांचं आपण दर्शन घेऊया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझे पुण्य फळाले आज मी दत्तगुरु पाहिले. आज मी दत्तगुरु पाहिले. आज मी
दत्त गुरु पाहिले, निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रभूंचं दर्शन घेऊन आल्यानंतर जे महाद्वार आहे त्या महाद्वारापासून खाली उतरलं की इथे एक सदैव अन्नछत्र सुरू असतं आणि अतिशय अप्रतिम असं भोजन म्हणजे प्रसाद इथे मिळतो. आणि मग परतीच्या प्रवासाला भक्त आपले लागतात. श्री गुरुदेव दत्त. या कमानपासून सर्व भक्त प्रसाद घेण्याकरता आता जात आहे. खालच्या भागावर प्रसादाची व्यवस्था आहे. अतिशय सुंदर असा प्रसाद इथे मिळतो. मी आत्ताच घेतला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. जे आणखी मला किमान 9000 पायऱ्या उतरावे लागेल. श्री गुरुदेव दत्त. हा आजी तुझं नाव सांग. माझं पाटील. कुठले आहे तुम्ही? कोल्हापूर. कोल्हापूरचे. कोल्हापूर. आता वय काय असेल तुमचं? काय वय असेल? जवळपास 55 आहे. त्यांचं 75 आहे बघा. त्यांचं 55. अच्छा यांचं. आजी तुझं नाव सांग आजी. माझं आनंदी गुंडू सोनारकर. आता या गिरनार पर्वतावरच्या 10,000 पायऱ्या तू एकटीच चढली काय? नाही, आपल्या सगळी संघटना आहे की. नाही आहे संघटना आहे, परंतु तू रोपवे न नाही आली ना? नाही पूर्ण चढली. किती वेळ? 4 तास लागले? 5 तास. सगळे तुम्ही कोल्हापूरचे आहे? एवढ्या तुम्ही म्हाताऱ्या. आजी तुझं नाव सांग. माझं आनंदी गणपती पाटील. तुझं वय काय असेल तुझं? माझं 65 ते 70चा असेल. तू मला मगाशी उतरताना फार म्हणजे अशी झपाट्याने उतरताना दिसली ना. म्हणजे या पर्वतावरती पहा, श्री दत्तगुरूंच्या पर्वतावरती कित्येक लोक मेनाचं अवलंबतात, थकून जातात. खूप थकली बसून जातात. पण तू तर बरोबर चालताना दिसली मला. हे एक वैशिष्ट्य आहे. हे एक वैशिष्ट्य आहे या दत्तगुरु शिखरावरचं गिरनार. महाराजांच्या कृपेनं तुम्ही अगदी बरोबर चढल्या आणि आता परतीचा सुद्धा प्रवास सुरू आहे. किती जण आले एकूण? 51 आले. आता माग पुढं आता तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त दत्त. श्री गुरुदेव दत्त. परतीच्या प्रवासात श्री गुरु दत्तात्रयांच्या शिखराकडे परत पाहत आम्ही परतीचा प्रवास करत होतो. श्री गुरुदेव दत्त. दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदय माझ्या दत्त विराजे, दत्त दिगंबर
दैवत माझे दैवत माझे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव.